गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मयुरी घोलप या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरी गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा आणि पूजेचा पवित्र क्षण अनुभवूया. सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणं च करिष्ये. परत डाव्या हाताने पाणी घेऊन उजव्या हातावरून सोडून नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री महागणाधिपते नमः. तुझा उजवा हात कलशाला लावायचा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्वा मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेदो यतर्वण अन्वैश्य सहिता सर्वे कलशमिति समाश्रिता. अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टिकरी तथा आयन्तु देव पूजार्थं दुरितक्षय कारका. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नाहीतर काय शंखादौ चंद्रदेवत्वं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठौ प्रजापति शैव यग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विश्वविधृतः करे. नमित सर्वदेवैस्तु पांचजन्य नमोस्तुते. शंखदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. थोड़ी छोटी फूल करतो. फुलं आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां. पूर्वे घंटारवं तत्र देवता आह्वान लक्षणं. घंटा देव्ये नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. एकदा सुरू वाजवायचे. घंटा नादं कुर्यात्. ठीक आहे. ज्योतिषां पतिरवेह आरोग्यम देवी पुत्रांश सर्वात्रांश प्रयच्छने. दोन्ही दिव्यांना समयांकडे ठेवायचे. दीपदेवताये नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. या पण समयला ठेव. तांब्या उचलायचा, पाण्यामध्ये फुल बुडवायचं, बाहेर काढायचं. परत काढायचे. आणि हे जे सगळं सामान आहे, अजून देवाचं कुठलं सामान आहे ते सगळ्या ह्याच्यावर सगळं पाणी सोड. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सब बाह्याभ्यंतर शुची. पूजा द्रव्याणी संप्रोक्ष आत्मनाम च प्रक्षुती. ठेवून ब्रह्माय नमः सुमुखाय नमः. तर तूप काढलेलं ते एका वाटीत छोटीची कुठे आहे ती बघा. चमचा जवळ आहे तो. त्याच्यात बुडवायचं. बुडवून घे. अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु अस्य प्राणाक्षरन्तु च अस्यैव देवत्मचार्ये मामहेति कश्चन. रक्तांबोधिस्त पोतोल सदरुणज सरोजाधिरुडाकराब्जैः. पाशं कोदंड भिक्षु मध्वमत् गुणमप्पि अंकुशं पद्मबाणां. विप्राणां श्रुकपालं त्रिनयन लसिता पीनवक्षोरो आढ्या. देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तीः. परान्नः दोन्ही डोळ्यांना लावायचं. पायाकडे ठेवून. आता म्हणजे गणपतीच्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. ध्यायेत् गजाननं देवं तप्तकाञ्चनसन्निभं. चतुर्भुजं महाकायं सर्वाभरणभूषितं. दन्ताक्षमाला परशुपूर्णमोदकधारिणं. मोदकासक्तशुण्डाग्रं एकदन्तं विनायकं. श्रीसिद्धिविनायकाय नमः. ध्यायामि. आवाहयामि विघ्नेश सुरराजर्जितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक. श्रीसिद्धिविनायकाय नमः. आवाहयामि. विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतं स्वर्णसिंहासनं चारुगृहाणं सुरपूजित. श्रीसिद्धिविनायकाय नमः. आसनं समर्पयामि. त्याच्यातून गणपतीच्या पायावर पाणी सोडायचं. थोडंसं सोड. सर्वतीर्थसमानितं पाद्यं गंधादिसंयुतं विघ्नराजं गृहाणेदं भगवन् भक्तवत्सल. श्रीसिद्धिविनायक नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हे घे पाणी घे चमच्यामध्ये भरून. एक सुपारी दे. आई सगळं जवळ ठेवलं बघ. तिथे बाहेर काढण्याचं तिथे होतं सुपारी. अर्घ्यं च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतेयुतं गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाणं करुणागे. श्रीसिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामि.
पंचामृताचं केलेलं ते कुठे आहे? ते बघ ओय ते दे. जुडं आणि पायावर लावायचं. दध्याज्य मधु संयुक्तम मधुपर्कम मायारकम ग्राणम सर्व लोकेश गणनाथ नमोस्तुते श्री सिद्धिविनायक नमः मधुपर्कम समर्पयामी. म्हणजे गणपतीच्या उजव्या हाताला जरासं पाणी लाव चौथ्या बोटाने. विनायका नमस्तुभ्यं ते दशैरभिवंदित शुद्धोदकेन तोयेन शीघ्रम आचमनं करो श्री सिद्धिविनायक नमः आचमनीयं समर्पयामि. त्यावर परत पाणी व्हायचं. गंगादी सर्व तीर्थेभ्यं आनितं तोयमुत्तमं भक्त्या समर्पितं तुभ्यं स्नानाय अभीष्टदायक श्री सिद्धिविनायक नमः मला प्रकश स्नानं समर्पयामि. पंचामृत चमच्याने जरासं गणपतीच्या पायावर लावायचं. पयोदधी चमचैव मधु शर्कराया युतं पंचामृतेन स्नपनं परमेश्वर श्री सिद्धिविनायकाय नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. ठेवून याच्यामध्ये परत पाणी व्हायचं. पंचामृत स्नानानंतरं शुद्धोदक स्नानं समर्पयामी. सकल पूजार्थे अक्षतान् समर्पयामी. हे जे अष्टगंध आणि चंदन काढलेले आहे ते गणपतीच्या पायावर व्हायचं. कर्पूरैल समायुक्तं सुगंधी द्रव्य संयुक्तं गंधोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. गंधोदक स्नानानंतरं शुद्धोदक स्नानं समर्पयामी. अत्तराची वाटी हे दे रे उघडते. हे काढ ते काढ नका नाही का. मांगलिक स्नानं समर्पयामी. ते लोकांना परत लागणार आहे. डायरेक्ट झाकण लावून ठेव. मांगलिक स्नानं समर्पयामी. परत हे धुवून व्हायचं. अंगोद्वर्तनकं देवं कस्तुर्यादिवी मिश्रितं लापनार्थं गृहाणीतं हरिद्रा कुंकुमैर्युतं श्री सिद्धिविनायक नमः अंगोद्वर्तनं समर्पयामी. परत पाणी व्हायच्या पायावर. श्री सिद्धिविनायक नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. विलेपनार्थे चंदनं कपाळाला लावायचं चंदन. श्री सिद्धिविनायक नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. परत कपाळाला अक्षता लावायचे. श्री सिद्धिविनायक नमः अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामी. श्री सिद्धिविनायक नमः पूजार्थे पुष्पाणि समर्पयामी. अगरबत्ती आत्ता पेटवायची आहे. दोन्ही पेटवून पेटवायची आणि 3 वेळा ओवाळून मग इथे ठेव. धूप नंतर करूया. नंतर परत लागणार आहे धूप ना तेव्हा काढून ठेव बघतो. अच्छा हां ठीक आहे. बरोबर. श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामी. ठेवून ठीक आहे. फुल सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामी. तो दिवा पेटवा आता तो छोटावाला. माचीस घे. माचीस कुठं आहे इथेच. ते असं करून ठेवलेलं मला खूप आवडतं. कारण का मग त्याच्यात काही जण असे असतात ना सांगून ठेवलं ना तरी तयारी करून समर्पयामी. ठेव. आता या चौथ्या बोटाने इकडे स्क्वेअर काढा. असा चौकोन पाणी चौकोन कर. याच्यावरून 3 वेळा आपण नैवेद्यावर पाणी कसं सोडतो तसं सोडायचं. श्री सिद्धिविनायक नमः नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्यं समर्पयामी. ओम प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः उदनाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. 3 वेळा हातावरून पाणी सोडायचं. उत्तराभूषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. करद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. 2 विड्याची पानं घे. त्याच्यातून 1 सुपारी घे. 1 कॉईन घे. तिथे जरा 5 काढून दे कॉईन. सुपारीच्या खाली इथे ठेव. हां 1 फुल घे छोटंसं. तेव्हा याच्यावर ठेवायचं. श्री सिद्धिविनायक नमः मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं समर्पयामी. त्याच्यावर जरा पाणी सोडायचं. पॉईंट ठेवले तिकडे. सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. नमस्कार करायचे. शेषोपचारार्थे नमस्कारं समर्पयामी. अनेन पुनराराधनेन श्री सिद्धिविनायक प्रियतां नमः. आता हे तुमच्या घराची उत्तर दिशा कुठे आहे बाबा? पूर्व पश्चिम. पश्चिमी बिल्डिंगमध्ये मी कॉलनी करूनच जरा पश्चिम उत्तरी असं ईशान्य दिशा आहे बघ. देवाला ठेवलाय ती होका यंत्र. ही सगळी फुलं काढून तिथे कोपऱ्यावर इकडे ठेव.
उत्तरे निर्माल्यम विसृज्यम हो ते पण करा. महाभिषेकम करूया. निर्माल्याची पिशवी इथेच ठेवत जाईल. 5 दिवसाची आता ती काढलेली. आता एक आता जोपर्यंत मी मंत्र म्हणेन तोपर्यंत याच्यातून पाणी घेऊन गणपतीवर थोडं थोडं शिंपडायचं अभिषेक म्हणून. सुरास्त्वाम अभिषिंचन्तु ब्रह्मा विष्णू महेश्वराः वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभु प्रद्युम्न निरुद्धश्च भवन्तु विजयाय ते आखंडो अग्निर्भगवान् यमो वै निवृत्तिस्तथा वरुण पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिव ब्राह्मणा सहिता सर्वे दिक्पाला पान्तु ते सदा कीर्तिर्लक्ष्मीर्धृतिर्मेधा पुष्टि श्रद्धा प्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुशान्ति कान्तिस्तुष्टिष्टमातरः एतास्त्वामभिषिञ्चन्तु देवपत्न्यः समागता आदित्यश्चन्द्रमा भौमो बुधजीव सितार्कजाः गृहास्त्वामभिषिञ्चन्तु राहुः केतुश्च तर्किता देवदानव गन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ऋषयो मनोगावो देवमातर एव च देवपत्न्यो द्रुमानागा दैत्याश्च अप्सरसाङ्गणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्चये सरितः सागरा शैलास्तीर्थानि जलदानदाः ऐतेस्त्वमभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये अमृताभिषेकोऽस्तु शान्तिस्तुष्टिश्चास्तु. गणपतीच्या हातावर जरासं पाणी लावायचं आहे. आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. बाहेर सोडायचं आहे. प्रसीद भगवन् देवं रत्नकाञ्चननिर्मितं भद्रपीठं समाविश्य गृहाण. मयूर श्री सिद्धिविनायकाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि. मयूर रोज का राजतं ब्रह्मसूत्रं कांचनं च उत्तरीयकं गृहाणं चालू सर्वज्ञ दोन्ही कानाकडून येऊ दे का गृहाणं चालू सर्वज्ञ भक्तानां वरदो भवः. श्री सिद्धिविनायकाय नमः. नाही त्या हाताकडून उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. बरोबर आहे. अक्षता व्हायच्या. नानाविधानी देव्यानी नानारत्नोज्वलानी च भूषणानी गृहाणेश पार्वतीप्रिय नंदन. श्री सिद्धिविनायक नमः. आभरणार्थे अक्षतां समर्पयामि. गणपतीला हे गंध लावायचे डोक्याला. कस्तुरी रोचन चंद्रकुंकुमश्च समन्वितं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रति गृह्यतां. श्री सिद्धिविनायक नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता व्हायच्या पायावर. भक्ताक्षतांश देवेश गृहाणं द्विरदानन ललाटपटले चंद्रस्तस्योपरि विधारयतां. श्री सिद्धिविनायक नमः. अक्षतां समर्पयामि. सिंदूर आहे तो लावायचा गणपतीच्या डोक्याला. भास्कर संकाशं सद्यावतरुणं प्रभोगिरलंकारणं दिव्यं सिंदूरं प्रति गृह्यतां. श्री सिद्धिविनायक नमः. सिंदूरं समर्पयामि. हळद कुंकू गणपतीच्या डोक्याला लावायचं आहे. श्री रिद्धी सिद्धिभ्यां नमः. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं च समर्पयामि. प्रदत्तर लावायचं आहे गणपतीला. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं. नमस्ते विश्वरूपिणे. नाना परिमलद्रव्यं गृहाणं परमेश्वर. श्री सिद्धिविनायक नमः. परिमलद्रव्याणि समर्पयामि. मी गालोटे आली. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभू. जरी शमी काढतो सांभाळून काढा. काटे असतात समर्पयामि. म्हणजे वाटीवरून तांदूळ होते. पादव पूजयामि. विघ्नराजाय नमः. जानूनव पूजयामि. आखुवाहनाय नमः. उरु पूजयामि. जानू म्हणजे गुडघे, उरु म्हणजे मांड्या. हेरंबाय नमः. कटी पूजयामि. कटी म्हणजे कंबर. कामारी सुनवे नमः. नाभीं पूजयामि. नाभी म्हणजे बेंबी. लंबोदराय नमः. उदरं पूजयामि. उदर म्हणजे पोट. गौरी सुताय नमः. स्तनव पूजयामि. स्तनव म्हणजे छाती. गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि. स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामि. घसा गळा आपला. स्कंदाग्रजाय नमः. स्कंधव पूजयामि. खांदे. चारी हातांवर टाक. पाशहस्ताय नमः. हस्तान पूजयामि. त्याच्यानंतर गजवक्राय नमः. वक्त्रं पूजयामि. विघ्नहर्त्रे नमः. ललाटं पूजयामि. ललाट म्हणजे कपाळ. सर्वेश्वराय नमः. शिरक पूजयामि म्हणजे हे डोकं. गणाधिपाय नमः. सर्वांगं समर्पयामि. 21 पत्री मिळालेलं काय रे तुला? तुझ करपुर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवर्धन सुंदर मदनारी. पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी. शतकोटी सेवी वाचे उच्चारी. रघुकुल तिलक राम दासांतरी. जय देव जय देव. जय शिव शंकरा. ओ स्वामी शंकरा.
आरती हो वाळू भावार्थी हो वाळू तुझ करपुर गौरा जय देव दुर्गे दुर्घटवारी तुझ सारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणांचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी आय होप की तुम्हा सगळ्यांना बाप्पाचा हा प्राणप्रतिष्ठेचा पवित्र क्षण नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि ह्यापुढे आपल्या चॅनलवर बाप्पाच्या रिलेटेड सगळे व्हिडिओ म्हणजे बाप्पाचे विविध डेकोरेशन्स, आम्ही घरी केलेले डेकोरेशन्स, त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीची थीम आहे, अष्टविनायकची थीम आहे, असे सगळेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. आणि त्याशिवाय हा लालबागच्या राजाचा पार्ट 2 व्हिडिओ होता. पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे जिथे बाप्पाचं आगमन दाखवलेलं आहे आणि यापुढे आमच्या सगळ्यांची मजा मस्ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.